आमचे राजमाता पदाचे शिक्के बाळराजेंचं मंचकारोहण केलं तेव्हा बनवून घेतले होते. आता याचा काय उपयोग? मातोश्री मातोश्री मातोश्री, चला आवरलं तुमचं? हो, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुमचे शिक्के कुठे आहेत? आमचे शिक्के ते आम्ही दादासाहेबांना दिले. केव्हा? तुम्ही मंदिरात दर्शन घ्यायला गेला होता तेव्हा. असं? मग काय काय म्हणाले तुमचे दादासाहेब? ते म्हणाले, अहो कसले शिक्के घेऊन बसलात, आमचा शिक्का तर तुम्ही आहात, आमचा काळी शिक्का आणि तुमचा आम्ही. असं म्हणाले? हो, आणि आम्हाला जवळ सुद्धा घेतलं, आमचे लाड सुद्धा केले. मातोश्री, तयार आहात ना? मंचकारोहणाचा मुहूर्त जवळ येतोय. सुनबाई, आम्हाला कशाला मध्ये बोलावताय? तुम्हाला यावंच लागेल मातोश्री. आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही, नाहीतर मंचकारोहणच थांबवू आम्ही. ठीक, येतो, पण हे शिक्के तुमच्याकडे घ्या. आमच्या नावाचे आहेत हे. पण अहो, आम्ही कोण घेणार? तुम्ही घ्या, शंभूराजेंना द्या. मातोश्री, तुम्हा मायलेकरात आम्हाला ओढू नका, आमचा तो अधिकारही नाही. ऐका, आमचा आदेश समजून घ्या. घ्या, आता आमचं पद सरकार जमा करा म्हणा. हे सांभाळण्याची आमची पात्रता नाही असं वाटतं आम्हाला. मातोश्री, एकदा का हे राजमाता पद परत दिलं की आम्ही मोकळे. घ्या. थोरल्याबाई साहेब, आज तुम्ही ज्योत घेऊन आलात? हो, पुतळा बाई साहेबांचे देव पूजलेत आम्ही आज. 32 पदार्थांचे भोगही चढवले आणि शंभूराजेंसाठी जेवढे नवस केले होते ना बाई साहेबांनी, ते उद्यापासून आम्ही पूर्ण करणार आहोत. हे घ्या. शंभूराजे मंचकावर बसले की एक मण तेलाची बैलगाडी तुळजापूरला रवाना होईल. मातोश्री, त्यांची खूप इच्छा होती शंभूराजेंनी गादीवर बसावं. आता ती पूर्ण होईल. खरं तर या सोहळ्याला पुतळा मातोश्री हव्या होत्या. खरंच
खूप आठवण येते त्यांची. महाराजांची इच्छा पूर्ण होणार म्हणून केवढा आनंद वाटला असता त्यांना. शंभूराजांनाही एवढे दिव्य पार करावी लागली इथवर येण्यासाठी. किती कट, किती कारस्थानं, कुटुंबातले गैरसमज. त्रास झाला करा, पण शेवट मात्र गोड झाला. सगळं महाराजांच्या कृपेमुळे घडलंय. त्यांची दृष्टी आहे हो आपल्यावर. हो, आम्हालाही तो भास होतो. बघा, बाळराजेंनाही भास होतो. सगळं कसं मनासारखं घडतंय. आणि मुख्य म्हणजे किती दिवसांनी गडावर मंगल वाद्य वाजू लागली. सनई चौघडे ऐकू येत आहेत. भाटांनी तर सकाळपासून मैताली गायला सुरुवात केली. दारोदारी सगळीकडे रांगोळ्या आहेत. आणि सुवासिनी तर हातात रुपयाची ताटं आणि सोन्याची निरांजनं घेऊन शंभूराजेंना ओवाळण्यासाठी तात्कळत उभे. आपलं मूल मंचकावर बसणार. खूप खूप आनंद वाटतोय. थोरल्याबाई साहेब, चला निघूया. शंभूराजे राजसभेकडे निघालेत. सावधान, होशियार. श्रीमन महाराज, सरकार, क्षत्रिय कुलावतंस, सोयरा मातोश्री साहेब. गुजरात राजमातोश्री. श्रीमन महाराज, सरकार, क्षत्रिय कुलावतंस, तकवार मातोश्री साहेब. बघितलं सुद्धा नाही राजमातोश्रींनी. तसं बघितलं, पण बघून न बघितल्यासारखं केलं. म्हणजे मुद्दामच. हो, पण केलातच कशाला? कशाला म्हणजे? आपण आपलं काम केलं. पण तो मतलब काय त्याचा? तुम्हाला नाही कळणार ते. काय कळणार नाही? पण तो राजमातोश्री बदलल्या. मला तरी हे लक्षण ठीक दिसत नाहीये. काय बोलताय तुम्ही? अहो, सर्वांना देखत कशा बोलतील त्या? कशा म्हणजे? आठवा पंत, हाच तो दरबार, तीच ती सगळी माणसं. महिन्याभरापूर्वी आपण या दरबारात तळपत होतो. आपण दोघी सन्मानाने उभे होतो. वज्रचुडे मंडित, सकल सौभाग्यवती राजलक्ष्मी येसुबाई राणी साहेब येत आहेत. होशियार.
मंडित सकल राजलक्ष्मी अलंकृत शिवपुत्र शंभुराजे येत आहे तो होशियार. शिवछत्रपतींच्या मर्द मावळे, स्वराज्य मंदिराच्या भक्तगण, सह्याद्रीच्या निधड्या वीर झुंजार हो. शिवलगांनो, आज आम्ही स्वराज्याच्या सिंहासनासमोर उभे आहोत. आमचं हृदय भरून आलं आहे. आमच्या उरात आमच्या पित्याच्या आठवणींचा सागर उफाळला आहे. लाटांवर लाटा उसळतायत आणि आम्ही त्यात चिंब चिंब होऊन जातो आहोत. महाराजांनी या मराठी मुलखात पहिली गर्जना केली ती गढीवाल्यांच्या विरोधात. मी गढीवाल्यांच्या गढ्यात जमीनदोस्त करण्यासाठी आलो आहे. वतनदारीचा वध करण्यासाठी आलो आहे. महाराजांचे हे शब्द सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पसरले, कड्या कपाऱ्यांमधून घुमले आणि गोरगरीब जनता पुढे येऊ लागली. सगळ्याच जाती जमातीतील त्यागी ध्येयवादी माणसं समोर आली. या 18 पगड जाती जमातीतल्या लोकांसाठी महाराजांनी नवी ओळख निर्माण केली, मावळा. जो या मराठी मातीला आपली आई मानतो तो मावळा. जो या मातीचं दुःख दैन्य आपलं मानतो तो मावळा. जो माता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांचीही पर्वा करत नाही तो मावळा. आणि या मावळ्यांच्या जीवावर महाराजांनी मराठी मुलखातील जनता जनार्दन आपल्या बाजूने वळवलं. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला आणि गवताच्या काडीलाही हात लावू नये असे आदेश दिले. रयतेच्या सुखदुःखात महाराज एकजीव झाले आणि म्हणूनच तमाम रयतेची विराट शक्ती महाराजांच्या पाठीमागे उभी राहिली. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी रयतेला महाराजांनी वाघाचं बळ दिलं. ध्येयासाठी प्राणांचीही पर्वा न करण्याची प्रेरणा दिली. संकट समयी स्वतः समोर होऊन मरणाला न जुमानण्याची बेपर्वाई त्यांनी आपल्या मावळ्यांना शिकवली.
अफजल खानासमोर महाराज स्वतः उभे ठाकले. शाहिस्ते खानावर लाल महालात घुसून स्वतः हल्ला केला. महाराजांनी रयतेसाठी प्राणांचं भय ठेवलं नाही आणि मग रयतेनेही त्यांच्यासाठी प्राणांची पर्वा केली नाही. ज्याचा दर्या त्याचं वैभव ही दूरदृष्टी महाराजांनी दाखवली. आणि म्हणूनच ज्या समुद्रावर मराठ्यांचं एकही होडगं फिरत नव्हतं, त्याच समुद्रावर मराठ्यांचं भव्य विशाल सुसज्ज आरमार दिमाखात वावरू लागले. आजवर केवळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फडकणारा भगवा समुद्राचं वारं पिऊन सागरावर डौलू लागला. परकीय सत्तांवर वचक बसवू लागला. राज्य बळकट आणि सुस्थितीत राहावं म्हणून महाराजांनी कुणालाही जहागिऱ्या दिल्या नाही, इनाम वतन दिली नाही. कारण पुढे लोक स्वतंत्र होऊ पाहतात आणि शासन व्यवस्था मोडून पडते, कोलमडते. परिणामी लोकांचं आणि राज्याचंही आरोग्य बिघडतं. आम्हाला तर नेहमीच वाटत आलं महाराज म्हणजे या धरतीला मिळालेली देवांची देणगी. असा राजा या भूमंडळी कुठं पाहावा, कुठं शोधावा, तरी सुद्धा शोधते इथली जनता. आज सबंध महाराष्ट्रात, मराठी मुलखात इथे महाराजांचं पाऊल पडलं असेल, इथे महाराजांचा हात लागला असेल, इथे महाराज बसले असते. म्हणून कुणी इथली माती कपाळी लावतो, कुणी इथला दगड देवघरात नेऊन ठेवतो. या झाडाखाली महाराज घटकाभर पहुडले असतील म्हणून शेतकरी त्या सावलीला कुंपण घालतो. अशा महाराजांचे आम्ही पुत्र आहोत आणि आज आम्ही एका महत्वाच्या प्रसंगाला सामोरे जातो आहोत. आम्हाला कल्पना आहे, प्रतिभा आणि पराक्रमालाही अचंबित करणारे आमचे वडील, आमचे आबासाहेब, तुम्हा सर्वांचे महाराज, स्वराज्याचे छत्रपती, हे त्यांचं सिंहासन. बळीवंतांनो, या सिंहासनावर आम्ही आज बसतो आहोत. आईच्या दुधात पाणी मिसळलं होतं असं कोणी म्हणेल का? त्याचप्रमाणे महाराजांनी जी आम्हाला माया दिली त्यात ऊर्जा नव्हती असं कोणी म्हणेल का? शक्यच नाही. महाराजांनी आम्हाला माया दिली, संस्कार दिला, स्वराज्य प्रेमाचं बाळकडू दिलं. परंतु या सिंहासनावर बसण्याची योग्यता दिली की नाही हे येणारा काळच ठरवेल. आज तुम्हा सर्व सगळ्या सोयऱ्यांच्या, जीवलगांच्या साक्षीनं आम्ही मंचकारोहण करत आहोत. आम्हाला बळ द्या आणि आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या की आऊसाहेबांची पुण्याई आमच्या पाठीशी आणि आबासाहेबांचं संकल्पित कायम आमच्या नजरेसमोर असेल. महाराजांनी 5 पातशांच्या छाताडावर पाय देऊन या मराठी मुलखात जो भगवा रोवला, त्या भगव्याचा रुबाब, त्या भगव्याचा दिमाग कायम अबाधित राहील. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूव. संकीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः. शिवपुत्र संभाजी राजांचा, शिवपुत्र संभाजी राजांचा.